आज आपण बोलणार आहोत कॅन्सरविषयी. कॅन्सर हा शब्द जरी उच्चारला तरी लोकांच्या मनामध्ये भीती येते, कारण हा रोगच तशा स्वरूपातला आहे. बऱ्याच लोकांच्या मनात अशाही शंका असतात की आयुर्वेदामध्ये कॅन्सरबद्दल काय सांगितलं आहे, आयुर्वेदामध्ये कॅन्सरबद्दल काही चिकित्सा आहे का, आणि हा प्रश्न अगदी सार्थ आहे. खरं सांगायचं तर कोणताही रोग म्हटला तरीसुद्धा त्याची जी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जी काही पॅथॉलॉजी निर्माण होणारे, संप्राप्ती निर्माण होणारे, ती शेवटी आयुर्वेदामधले त्रिदोष, सप्तधातू, त्रिमल या संकल्पनेमध्ये ती बसतेच. आणि त्याच्यावरती ती एकदा संप्राप्ती आपल्याला समजली, म्हणजे ज्याला आपण मॉडर्न सायन्सेसमध्ये डायग्नोसिस म्हणतो किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतो, त्याप्रमाणे एकदा संप्राप्ती समजली की त्याची चिकित्सा करणं हे सुद्धा सहज शक्य असतं. त्यामुळेच आयुर्वेद हा सुद्धा कॅन्सरसारख्या अत्यंत बिकट रोगामध्ये सुद्धा चिकित्सा देऊ शकतोच, आणि अनेक लोकांना याचा फायदा सुद्धा झालेला आम्हाला दिसून आलेला आहे. तर कॅन्सरच्या संदर्भामध्ये अनेक लोकांची काही प्रश्न माझ्याकडे आले आणि त्याची उत्तरं मला द्यावीशी वाटली. सो पुढच्या रीलमध्ये आपण बघूयात कॅन्सरविषयी जनसामान्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं.